बेस्ट ऑफ लक. हॅलो नमस्कार. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर आज आहे 12वीची बोर्ड परीक्षा. तर आम्ही निघालेले आहोत. अभयचं पण आवरलेलं आहे. असं परीक्षेला वगैरे जायचं झालं ना तर खूप घाई होते. किती जरी पटकन आवरलं तरी वेळ होतोच. तर आवरलेलं आहे. इथं अभयचं सगळं नाश्ता वगैरे झालेला आहे आणि इथं मी व्हिडिओ चालू करेपर्यंत तर त्याचं पाया पडून झालेलंही होतं. रिपीट डबल एकदा पड म्हटलं तर तो नाहीच पडला. वडिलांची घाई आणि मुलांची पण सगळ्यांचीच. तर आता आम्ही निघालेले आहोत. सकाळी सकाळी छान वाटत होतं. असं वातावरण पण फ्रेश होतं. आणि इथं पहा, मुलं अगोदर तेवढं सिरियसली करणार नाहीत, पण परीक्षा आली ना, परीक्षा जवळ आली किंवा दिवस आला ना, मग त्यांच्या हातातलं पुस्तक पडणारच नाही हातातलं. अक्षरशः परीक्षा हॉलमध्ये किंवा गेटच्या मध्ये जाईपर्यंत काय होतं किती होतं पण ते करतच राहतात. का त्यानं नाश्ता केला नाही, थोडासाच खाल्ला, पण ठीक आहे म्हटलं. कारण थोडंसं असतं मनामध्ये की भीती की कसा जाईन पेपर. त्याच्यामुळे आम्हाला इथं बस स्टॉपला आल्याबरोबर बस पण लागलेली आहे. चला म्हटलं चांगलं झालं. आणि जाता जाता इथं सिद्धिविनायकाचं मंदिर आहे, एकदम मुंबईचं प्रसिद्ध असं. तर तिथं सिद्धिविनायकाचं हात पण जोडले बसमधूनच आणि पेपर सोपा जाऊ दे म्हटलं. पहिला पेपर सोपा गेला ना, छान गेला ना, मग बाकी इतर पेपरचं जरा टेन्शन वाटत नाही. आणि बसमधून जाते वेळेसच इथं आपले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं शिवसेना भवन हे त्यांचं कार्यालय आहे. आणि खूप छान वाटतं मला इथून जाताना की असं मस्त असं बघितल्याबरोबर बसमधून किंवा असं जाते वेळेस शिवसेना भवन असं लिहिलेलं. मी तुम्हाला तेच दाखवत होते. बेस्ट ऑफ लक. फोटो काढ दे एक. छान पेपर सोडवा. बेस्ट ऑफ लक. आता 12वीचं झाले की नंतर काही टेन्शन नाही. तर आम्ही 9 वाजताच निघालात, कारण बस नाही लागली तर काही वेळेला धावा नको. पण पटकन बस लागली. आम्ही 10ला इथं पोहोचलो आणि येण्याचा टायमिंग आहे 10:30चा. अर्धा तास आम्ही लवकर पोहोचलेले आहोत ॲज युजल. आणि पेपरची वेळ जशी जवळ येईल तसं धाकधूक वाटते आणि अभ्यास पण खूप आणखीन वाचावं असं वाटतं. आपल्याला आपल्या परीक्षेच्या वेळेस पण अशी धाकधूक होत होती, तशीच आता मुलांची आहे. तर हे आहे मुंबईचं रुईया कॉलेज. हे सायन्ससाठी खूप छान कॉलेज आहे. प्रियाचं हेच कॉलेज होतं आणि तिच्यासोबत मी इथं एक्झामसाठी आलेले होते. मला तेच आठवण झाली की इथं प्रियाचं सेंटर होतं किंवा प्रियाचं कॉलेज आहे म्हणून. आणि एकदम त्याच्याच साईडला किंवा बाजूलाच पलीकडे पोद्दार कॉलेज आहे, जे अभयचं आहे कॉमर्सचं. ते पण एकदम छान आहे. आणि बहीण भावाचं कॉलेज एकदम आजूबाजूलाच म्हणून त्याला हसत होते. आणि छान वाटलं आता आल्यानंतर. बाजूचा असा गोंधळ, गर्दी आणि सगळ्यांच्याच मनामध्ये असलेलं थोडीशी धाकधूक, पॅरेंट्स आणि सोबत आलेले माझ्यासारखेच आई वडील, सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम सारखेच होते. आणि पहा, इथं हे आहे रुईया कॉलेजचं सेंटर आणि त्याच्या पलीकडेच पोद्दार कॉलेज आहे. तर आता त्याच्या ओलांडून आता पलीकडे जात आहोत आम्ही. आणि आता हे आहे त्यांच्या कॉलेजच्या आजूबाजूची गर्दी किंवा परिसर. तर पाहू शकता सगळीकडे जसं गर्दीनं रस्ते फुल भरून गेलेले आहेत आणि सगळ्यांच्याच मनामध्ये की आजचा पेपर कसा. आणि आज पेपर होता इंग्लिशचा, इंग्रजी. तर सगळ्यांचा आवडता किंवा आता बऱ्याच मुलांना सोपा जात आहे इंग्लिश. सकाळी लवकर निघाल्यामुळं ट्रॅफिक लागले तरी आम्ही वेळेच्या अगोदर पोहोचलेले आहोत. 10:15ला पोहोचायचं होतं आणि आम्ही 10 वाजता पोहोचलेले आहोत. थोडंसं रिलॅक्स वेळ होता. मग शांत बसलो आणि मग नंबर वगैरे किंवा कोणता हॉल आलेला आहे ते पाहण्यासाठी आलेलो होतो. कुठं आलाय? कुठे? हां, पुढे आलं तर काय, एकदम गेट पाशीच ABP माझा चॅनलचे न्यूज घेण्यासाठी आलेले होते. आणि असं बघून छान वाटलं प्रत्यक्षामध्ये. पण असं मागच्या वेळेस पण पाहिलं होतं, पण आता खूप दिवसानंतर. हे आहेत कॉलेजचे व्हाईस प्रिन्सिपल आणि त्यांच्याशी पण चर्चा करत होते न्यूजची. आणि हे आहेत प्रिन्सिपल मॅडम. तर आता नवीन आलेले आहेत त्या प्रिन्सिपल मॅडम, ते पाहिलं. आणि चला आता मुलांची वेळ झालेली आहे.
आता अभयला सोडलेलं आहे मध्ये आणि आता मी इथं बसणार आहे. मोबाईल वगैरे माझ्याकडे दिलेला आहे. खूप गर्दी होती, बरेच लांबून मुलं आलेली होती. तर आम्ही बऱ्याच वेळ नाही का गेटच्या आतमध्ये बसलेलो होतो, चेअर वगैरे होत्या. पण नंतर वॉचमन आले आणि गेटच्या बाहेर सगळेजण बसा म्हटले, त्यामुळे बाहेर येऊन बसलेले आहे. आणि आता ते रोडच्या पलीकडे कॉलेज आहे आणि रोडच्या इकडे आम्ही बसलेले आहोत. बरेच लेडीज आहेत, जेंट्स आहेत. आणि आता थोड्या वेळ बसून इथं नवीन काही मैत्रिणी भेटल्या, त्यांच्याशी छान गप्पा मारल्या, ओळखी झाल्या, चहा झाला 1-1.5 तासानंतर. आणि बघता बघता कधी 2 वाजले समजलंही नाही. आणि सेंटरवरती कडक असा पोलिसांचा बंदोबस्त होता. मध्ये मध्ये पोलिसांच्या गाड्या पण फेऱ्या मारत होत्या आणि एकदम स्ट्रिक्ट सेंटर होतं, त्याच्यामुळे काहीच असं बाहेर तर नव्हतं वातावरण. तर पाहू शकता आता 2 वाजलेले आहेत. नाही दिले सगळे सारखे दिसायले. आता कोणी ओळखायला पण येत नाही अभय कुठं आहे ते. सगळ्यांचा गोंधळ एकच. कसा गेला पेपर? चांगला गेला, चांगला आहे. वेळ पुरला, सगळं मस्त लिहिलं ना, काय टेन्शन नाही आता. माझा पण वेळ पटकन गेला, कधी 2 वाजले कळाले पण नाही. एक मैत्रीण भेटली, अशीच नवीन झाली, तिच्याशी गप्पा मारत मारत मस्त काहीतरी खाऊयात आता. भूक पण लागली. सगळेच मुलं नाही का सकाळी असं परीक्षेमुळे थोडंसं खाऊन आलेले होते आणि आता सगळ्यांचीच गर्दी झालेली होती, जिकडे बघावं तिकडे. मग आम्ही पटकन फ्रँकी मागवली. खरं तर इडली नाही तर डोसा खायचा होता, पण खूप गर्दी आहे सगळीकडेच, त्याच्यामुळे आता फ्रँकी घेतलेली आहे. माझं पण लागायचं का तुला? मस्त लागायले रे. आता आम्ही निघालेले आहोत घरी. मस्त फ्रँकी खाल्ली, तिखट छान लागली आणि खूप दिवसानंतर पण खाल्ली. आता घरी जाऊन मस्त आराम करायचा. छान गेला म्हटलं त्याला पेपर. तसंही किती जरी लिहिलं तरी वेळ पुरतच नसतो मुलांना. आणि मला पण बोर झालं नाही अजिबात. एक मैत्रीण भेटली, म्हणजे झाली तिथं मैत्रीण, आणि तिच्याशी मस्त गप्पा मारता मारता कुठं वेळ गेला समजलंही नाही. छान वाटलं. असं दिलखुलास बोलणारी व्यक्ती भेटते तेव्हा छान वाटतं. वेळ पुरला का सांग ना? हो, वेळ घाई झाली नाही, थोडी झाली. लय स्मार्ट दिसायलाच ना, म्हणून तुझं सारखं व्हिडिओ घ्यावा. आणि किती क्लिअरिटी भारी येईल बघ ना, आहे की नाही? लय स्मार्ट दिसायला असतो. हँडसम बॉय. अरे कॉफी चालली का नाही रे? अरे इकडं बघ. अरे परीक्षेमध्ये चिटिंग चालली की नाही? नाही, मध्ये एक वेळेस चेकिंग केलं असेल ना? केलं ना. आणि गार्डन किती जण होते वर्गामध्ये? 3. खूपच स्ट्रिक्ट झालेली आहे. नेक्स्ट पेपरची पण अशीच तयारी करा. पुढी मस्त दिसते तुला, छान एकदम सुपर. मैं बड़ी हूँ या तू छोटा होगा बोल. आणि हे फॉरेनर कपल आहे, पाहू शकता. आणि दोघं पण इतकी क्यूट आणि छान वाटत होते ना. अभय सुद्धा म्हटलं की मग बघ ना ते किती छान दिसत आहेत आपल्यापेक्षा. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटू एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप आभार. असेच बरोबरून व्हिडिओला प्रतिसाद देत चला. वेळ लागली रे बाबा यायला.
खरं सांगू इथं आम्ही इतके बोर झाले होतो ना, 1 तास आम्ही बसची वाट पाहिली आणि त्याच्यानंतर बस आली. तर चला ह्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. पुन्हा भेटू एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद. आणि नेक्स्ट आहे 15 तारखेला पेपर, तर तेव्हा भेटूयाच आपण.